Hello students and welcome again to 8th Standard English. I am Mrs. M.R. Borse from Gokhale Education Society's HL High School Marathi Medium. Now children, this is our unit 3 and in the last unit we have studied about the Guru-Shishya relationship. Now, before we begin the next topic, we will first go to the warming up section and we will see the chit chat portion. So, before we begin the chit chat section, I would like to ask you something. तुम्ही जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्या गप्पांमध्ये किती खरेपणा असतो रे? तुम्ही सगळ्याच गोष्टी एकदम खरं बोलत असतात का? ह्या विषयावर जरा चिंतन करा, विचार करा. कधी कधी आपण गप्पाच्या ओघात असं काय काय बोलून जातो की ते कधी तुम्ही केलेलं पण नसतं, हो की नाही? सो दॅट इज कॉल्ड द फेक टॉक. तुम्ही ते खरंच बोलता का? तुम्ही खरंच ते अनुभवलेलं असतं का? सो ते सगळंचा विचार तुम्ही नक्की करा. सो बिफोर वी बिगिन 3.3 द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम ट्रूथ, वी विल सी द चिट चॅट सेक्शन. नाव द फर्स्ट क्वेश्चन इज, डू वी स्पीक द ट्रूथ ऑल द टाईम? आपण नेहमी खरे बोलतो का? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. खरंच आपण नेहमीच खरं बोलतो का? व्हॉट इज द आन्सर? येस, मोस्ट ऑफ द टाईम वी ट्राय टू स्पीक द ट्रूथ, बट ॲट सर्टन टाइम्स वी डू स्पीक लाईज. सेकंड इज, वाय डू वी टेल लाईज? आपण खोटे का बोलतो? कधी कधी आपल्याला खोटं बोलावं लागतं, मग ते खोटं आपण का बोलतो? समटाइम्स वी टेल लाईज टू हाईड द ट्रूथ आउट ऑफ फिअर. समटाइम्स वी ऑल्सो टेल लाईज टू प्रेज समवन. कधी कधी आपल्याला ती व्यक्ती आवडत पण नसते, पण त्याची प्रशंसा करण्यासाठी आपल्याला खोटं बोलावं लागतं कधी कधी. सो मूव ऑन टू द थर्ड वन. हाऊ कॅन वर्ड्स हर्ट समवन? शब्द एखाद्याला कसे दुखावू शकता? वर्ड्स दॅट वी यूज हर्ट्स समवन्स इमोशन इफ दे आर नॉट यूज्ड केअरफुली. फोर्थ, why should we take care of using proper words while speaking? बोलताना योग्य शब्द वापरण्याची खबरदारी किंवा काळजी आपण का घेतली पाहिजे? If words are not used properly, may hurt other person's sentiments, emotions. To avoid such a situation, we should take care of only using proper words while speaking. बोलताना खूप काळजीपूर्वक बोललं पाहिजे, कारण शब्द माणसाला दुखवतात, एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात, सेंटिमेंट्स दुखावले जातात. म्हणून शब्द जेव्हा वापराल तेव्हा काळजीपूर्वक वापरा. हाऊ डू वी ब्रेक रिलेशनशिप्स? आपण नाती कशी तोडतो? वी ब्रेक रिलेशनशिप्स बाय यूजिंग बॅड वर्ड्स टू ईच अदर. Sometimes we also break it by telling lies, by hurting emotions and sentiments of our loved ones. Now see 1A part of chit chat section. Write down 5 things that make you very happy. तुम्हाला खूप आनंद देणाऱ्या 5 गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. आपण आनंदी होतो, मग त्याला कारण वेगवेगळी असतात. आता मी जे सांगते याच्या व्यतिरिक्तही तुम्ही दुसरी कारणं देऊ शकता. असं काही नाही की मी जे सांगितले तेच तुम्ही सांगितलं पाहिजे. नाव विच इज द फर्स्ट वन इज ऑलरेडी गिवन देअर. आवर टीम विन्स द मॅच.
This is an example given there. Now, which will be the next one that makes you happy? When I get gift from someone. Second, when I go for outing with family and friends. Third, when teacher praises in the class. Fourth, when I participate in any competition. Fifth, when my parents fulfill my demands. So these are the things that makes you happy. हे मोस्ट ऑफ द रिझन आहेत हे की जेणेकरून आपण खूप खुश होतो. नाव द नेक्स्ट वन इज राईट डाऊन 5 थिंग्स दॅट आर हार्ड टू फॉरगेट बिकॉज दे हॅड अपसेट यू ग्रेटली. पुढच्या बी सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. हां, तुम्हाला खूप अस्वस्थ करणाऱ्या होत्या म्हणून तुम्ही त्या विसरणं अतिशय कठीण असणाऱ्या 5 गोष्टी लिहायच्या आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन देअर इन ऑलरेडी. माय बेस्ट फ्रेंड क्वारल्ड विथ मी. आपला मित्र आपल्याशी भांडला की आपण अपसेट होतो. हे पहिलं रिझन ऑलरेडी तिथे दिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी की ज्यामुळे तुम्ही हर्ट होतात किंवा दुखावले जातात. पैकी मी तुम्हाला काही सांगते, याच्या व्यतिरिक्त तुम्ही लिहा. माय मॅथ्स टीचर स्कोल्डेड मी इन फ्रंट ऑफ द क्लास. माझ्या गणिताच्या टीचरांनी सगळ्या वर्गांसमोर मला अपमान केला किंवा रागवले मला ते. सेकंड, माय ग्रँडमदर्स डेथ. थर्ड, माय फ्रेंड इन्सल्टेड मी ॲट हिज बर्थडे पार्टी इन फ्रंट ऑफ अदर फ्रेंड्स. फोर्थ, ऑन माय वे टू स्कूल वन्स आय सॉ सम पीपल वेर बीटिंग द डॉग विथ स्टिक्स. Fifth, when I failed in maths for the first time. So children, these are the 5 reasons that I have already told you. But the next, if you want to write other, that also you can write. In the video, I have given those reasons. So please write those reasons in your notebook. Now, let us begin with the poetry from the unit 3.3, Truth, by Barry Wade on page number 66. I will read the stanza and I will give you the explanation one by one. Now let us begin with the first stanza. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghost that haunts me. Now here children, the speaker of the poem Truth is Barry Wade. Here, the poet is addressing this poem to the readers. And the poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use troubles us a lot. Here, the poet is trying to tell you that you should make the use of the words very carefully, because words can help you and destroy your life also, children. So here, I will read some Marathi quotes about words. शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे. शब्द सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे. शब्द अक्षय पण आहेत आणि निशब्द पण आहे. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडली जातात. Now here in the first stanza, the poet has used the word ghost. Ghost हा शब्द त्याने कठोर शब्द यासाठी वापरलेला आहे. The poet here tells us that harsh words are called ghost because they hurt our emotions, and the insult caused by words disturbs our mind for a long time. बरोबर आहे की नाही? कसं आहे, अंगावर मारलेला जो काही
वार असतो काठीचा किंवा दगडाचा, धोंड्याचा, ज्यानं काही आपण मार खातो त्याचे वण तुमच्या शरीरावर पडतात. पण ते लॉंग लास्टिंग असतात का रे? खूप वेळ टिकतात का? नाही, ते वण निघून जातात. पण एखादा शब्द जर आपल्याला इन्सल्टिंग कोणी यूज केला असेल तर तो आपल्या मनामध्ये सारखा फिरत असतो, घुमत असतो. आपण ते विसरू शकत नाही. आणि म्हणून शब्द जे असतात ना ते अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजे. शब्द वापरताना आपण 10 वेळा विचार करायला पाहिजे. बोलायच्या आधी 10 वेळा विचार करत जा, कारण तुमचे शब्द कोणाला तरी खूप हर्ट करू शकतात. हे लक्षात ठेवा. नाउ लेट अस कम टू द नेक्स्ट स्टॅन्झा. Slant and curved the fall words sword to pierce and sticks inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Now here the poet compares word with slant and curved words, which pierces us deeply. The thing like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Actually, what the poet here wants to tell you is that the word slant is used here. Slant means lean or slope to one side. तिरकस असणे किंवा तिरकस दृष्टिकोनाने बोलले गेलेले शब्द. दुसरा वर्ड आहे पियर्स. पियर्स म्हणजे घुसणे किंवा भेदून जाणे. मॉर्टिफाय, पाण उतारा. इंग्लिशमध्ये मॉर्टिफाय मीन्स टू मेक वन फील अशेम्ड अँड एम्बॅरेस्ड. ना हिअर द पोएट टेल्स की शब्द जे असतात ना ते आपल्याला आपलं मन भेदून जातात. ते चिरकाल आपल्या मनामध्ये कोरले जातात. दगड, धोंडे, काठ्यांनी मारलेले वन बरे पण होतात, पण शब्दांनी जो काही आपला पाणउतारा केला जातो तो काही आपण कधी विसरू शकत नाही. म्हणून शब्द वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, नाउ लेट अस go to the third stanza. Pain from words has left in scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's word that I remember. The poet here has used the word scar. Scar means mark left by wound. Then the other word is bearish. Bearish, injurious cuts on the skin. That is इजा किंवा जखम होणे. Here the poet wants to tell you that our physical injury can be healed easily, but the scars due to the hard words on our mind and heart are very delicate and remains forever. So, we should use words carefully while speaking. शब्द दुखवू शकतात आणि मन आणि हृदयावर ओरखाडे उमटू शकतात. त्याचप्रमाणे एखाद्या दुःखी माणसाला शब्द बरेही करू शकतात. प्रेमळ शब्दामुळे दुःख हलके होऊ शकते. सो चिल्ड्रन, शब्द इन द लास्ट स्टॅन्झा द पोएट टेल्स दॅट आपल्याला जे काही फिजिकल इंजुरी झालेल्या आहेत ते सहज बरे होतात. दे कॅन बी हील्ड इझिली. स्कॅर याचा अर्थ होतो व्रण किंवा जखमेची खूण. ओके, दॅट आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. सो जखमा बऱ्या होतात, पण मनावर जे शब्दांचे वार झालेले असतात ते लॉंग लास्टिंग असतात आणि ते खूप डेलिकेट असतात.
त्याच्यामुळे ते फार लवकर आपल्या मनातनं जात नाही. म्हणून शब्द वापरताना काळजीपूर्वक वापरत चला. मुलांनो, शेवटी जाता जाता 2 शब्द शब्दांविषयी सांगावेसे वाटतात. शब्दांना जेव्हा धार येते, भले भले ती कापत नेते. रक्त जरी वाहिले नाही, जखम मात्र खोलवर होते. शारीरिक नसली जरी, जखम ही जखम असते. जप शब्द अन मंथन कर. शब्दांची धार वेळीच अवर. शब्दांची धार वेळीच अवर. धन्यवाद चिल्ड्रन. हेच कवीला तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगायचं आहे. होप यू माइट हॅव अंडरस्टूड द पोएट्री. नाव लेट अस कम टू इंग्लिश वर्कशॉप. आणि इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. प्लस जे चिटचॅट सेक्शनमध्ये आपण जे प्रश्न सोडवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि तुमच्या इंग्रजीच्या शिक्षकांना ते दाखवायचे आहेत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर. नाव कम टू द थर्ड सेक्शन. पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स. सिनॉनिम्स means similar words. समानार्थी शब्द. Now I will tell you the first one. Injury. इंजुरीचा समानार्थी शब्द आहे बेवरिश. डेलिकेट, टेंडर. एक, स्कॅर. एम्बॅरेस, मॉर्टिफाय. क्युअर्ड, हिल. हे झाले तुमचे समानार्थी शब्द. नाव कम टू द बी सेक्शन. पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटनिम्स ऑफ. अँटनिम्स म्हणजे विरुद्धार्थ शब्द. मी 2 सांगेल तुम्हाला, बाकीचे तुम्ही लिहायचे आहेत. फर्स्ट वन इज फॉरगेट. व्हॉट इज द अँटनिम ऑफ फॉरगेट? रिमेंबर. सेकंड इज फ्लॅट, स्ट्रेट. It is curved. Others, you please do write in your notebook. In the fourth section, answer in your own words with the help of the poem and write them in your notebook. So, all these question answers, you are supposed to write it in your notebook, children. Hope you might have enjoyed the explanation of the poetry and hope you will promise me to use the words correctly, carefully, and hope you will not hurt anyone by using harsh words. Thank you, children. Thank you once again. Bye-bye.